कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तरुण भारत न्यूज यांच्यामार्फत 10वीची अभ्यासमाला जी सुरू आहे त्या अभ्यासमालेला पुढे नेत आहोत. आज मराठीची एक कविता पाहणार आहोत. मी युवराज पाटील, अगसगे हायस्कूल अगसगे, ही कविता तुमच्या समोर मांडत आहे. कविता आहे नेनंता गुराकी. नेनंता गुराकी कविता जी आहे ही कविता ग्रामीण कविता आहे. ह्या कवितेचा साहित्य प्रकारच ग्रामीण कविता असा आहे. त्याचबरोबर ह्या कवितेचे मूल्य श्रम प्रतिष्ठा आहे. तसेच कवी इंद्रजित भालेराव हे आहेत. इंद्रजित भालेराव यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया. इंद्रजित भालेराव हे एक प्रसिद्ध कवी आहेत. ह्या कवींनी वेगवेगळ्या कविता गायलेल्या आहेत. त्यांच्या दीर्घ कविता आहेत, त्याचबरोबर बाल कविता आहेत आणि कवितेतील काही थोडे भाग सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी दूर राहिला गाव, जातं गाणं गातं, त्याचबरोबर आम्ही काबाडाचे धनी, कुळंबिनीची कहाणी, अशा वेगवेगळ्या त्यांच्या कविता पाहायला मिळतात. प्रस्तुत कविता आम्ही काबाडाचे धनी याच्यातून एक थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि या कवितेमध्ये त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबांचे किंवा गरीब शेतकरी जनतेचे जे हाल होत आहेत, ग्रामीण जीवन कसं आहे हे स्पष्टपणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी नेनंता गुराकी या कवितेतून एक नेनंता म्हणजेच अज्ञानी गुराकी कसा आहे आणि त्याच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या गोष्टी होऊन गेल्या ह्या स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न तुमच्या समोर करत आहेत. नेनंता गुराकी, जेव्हा तो लहान होता, गाई गुरं तो चिखलाची बनवायचा, त्या कालखंडातच त्या वयातच त्याच्या समोर मोठमोठी गुरेढोरे आली. जी खंडीभर ढोरं म्हटलेली आहेत ती ढोरं त्याच्या गळ्याशी आली. म्हणजे त्याच्या लहान वयातच ती आल्या कारणाने तो गुराखी बनला व गुरे चारायसाठी नेऊ लागला. गुरे चारण्यासाठी नेत असताना ती खंडीभर ढोरं त्याला आवरत नसायची, कारण जनावरं खूप असल्याने हा लहानसा जीव ती जनावरं हाकताना ह्याचा जीव काकुळतीला येत असायचा आणि त्यामुळे ह्या लहान गुराख्याच्या जीवाची आग व्हायची. ज्यावेळी त्याच्या जीवाची आग व्हायची त्यावेळी तो दात ओठ खाऊन त्या गुराढोऱ्यांना जोर जोरात बडवत असायचा व त्याला गुरेढोरे आवरत नसल्या कारणाने तो कंटाळून थकून कुठेतरी जाऊन बसून तो रडकुंडीला यायचा, रडत बसायचा. ही सर्व परिस्थिती त्याची माय म्हणजे त्याची आई पाहायची आणि ती जात्यावरती गाणी म्हणत असताना बिचाऱ्या गुराख्याचे जे हाल आहेत ते हाल पाहावयाची. त्याचबरोबर ती सतत म्हणायची की हा जो गुराखी आहे हा गुराखी वयानं खूप लहान आहे, मात्र ह्याच्या पदरी खूप ढोरा आल्यामुळे हा कसा गुराखी ढोरे चारण्यासाठी जातो, येताना कसा म्हैशीच्या पाठीवरून बसून येतो असं ती म्हणायची. रानात जात असताना त्याच्या पायात कोणतेही चप्पल नसल्या कारणाने त्याच्या पायांमध्ये काटे मोडायचे आणि काटे मोडून अनवानी चालून त्याचे पाय निब्बर म्हणजेच घट्ट झालेले होते असे येथे कवी वर्णन करीत आहे. हा लहान गुराखी इतका लहान आहे की हा त्या गाई गुरातून जात असताना तो दिसत सुद्धा नव्हता. गाईच्या जी कास आहे त्या कासेप्रमाणे ह्याची उंची होती. त्याचबरोबर हा जो गुराखी आहे पावसानं झोडपल्यानंतर तो गुराखी गायींच्या आडाला जाऊन तो लपून बसत असायचा आणि हाच गुराखी ज्यावेळी गोठ्यामध्ये यायचा त्यावेळी त्या गुराढोरांच्या सोबतच हा गोट्यात सदानकदा राहत असायचा. त्यामुळे ह्या गुराख्याची आई असं सतत म्हणते की हा ज्यावेळी गुरे घेऊन येत असायचा घरी आल्यानंतर ह्याला ऊन असा आम्ही त्याला भात द्यायचो, जेवण द्यायचो, मात्र एवढी गुरे असून देखील त्या गुरांचं दूध त्याला कधी मिळालं नाही, म्हणून आमचा गुराखी कधीही कृष्ण झाला नाही अशी खंत त्या बिचाऱ्या गुराख्याच्या आईला सुद्धा येथे वाटते आहे. आपण सविस्तर कवितेमध्ये गुराखी
हा नेनंता गुराखी कसा आहे हे पाहिलेलं आहे आणि पीपीटीच्या द्वारे आपण ह्या कवितेतील महत्वाचा भाग पाहावयाचा आहे. आता पाहिलेली कविता नेनंता गुराखी ही आहे. या कवितेचे कवी इंद्रजित भालेराव हे आहेत. या कवितेचा साहित्य प्रकार ग्रामीण कविता असा आहे. मूल्य श्रम प्रतिष्ठा. थोडक्यात कवी परिचय पाहूया, कारण आपल्या पाठ्यपुस्तकातील कवी परिचय, लेखक परिचय हे अत्यंत महत्वाचे असल्या कारणाने आपण सर्व कवी व लेखक यांचा परिचय सविस्तर पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे इंद्रजित भालेराव यांचा थोडक्यात कवीचे परिचय पाहूया. इंद्रजित भालेराव यांचा जन्म 1962 साली झाला. त्यांनी दूर राहिला गाव, जात गाणं गात हे कविता संग्रह लिहिलेले आहेत. आम्ही काबाडाचे धनी, कुळंबिनीची कहाणी या त्यांच्या प्रसिद्ध दीर्घ कविता आहेत. रानमळ्याची वाट, गावाकडं चल माझ्या दोस्ता हे त्यांचे प्रसिद्ध बाल कविता संग्रह आहेत. त्याचबरोबर मायबोलीचा थेट जिव्हाळा, माणसांच्या जीवनातल्या जगण्याच्या वेदनांचे खोल जाणीवतेने, प्रकर्षतेने त्यांनी लेखन केलेले दिसून येते. त्याचबरोबर तुकाराम आणि कबीरांचा वारसा घेऊन आलेली ही कविता तुमच्या समोर त्यांनी मांडलेली आहे. आता आपण नेनंता गुराखी ही कविता पाहत आहोत. ही नेनंता गुराखी कविता आम्ही काबाडाचे धनी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. त्याचबरोबर या कवितेमध्ये काही 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये 1 गुणाचे प्रश्न खालील प्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे. गाई कोण हाकतो आहे, हा 1 गुणासाठी प्रश्न येऊ शकतो. गुराखी ढोरे कशी वळवतो, हा सुद्धा 1 मार्कासाठी येऊ शकतो. गुराख्याचे पाय कशाने निब्बर होतात, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी येऊ शकतो. गुराख्याच्या जीवाची आग का होते, हा प्रश्न 2 गुणांसाठी येऊ शकतो. गुराखी कृष्ण झाला नाही असे कवी का म्हणतो, हा सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो. ह्या कवितेमध्ये तुम्हाला काही वाक्यप्रचार सुद्धा आलेले आहेत. त्या वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग तुम्ही करावयाचा आहे. त्याचबरोबर ही जी कविता आहे, ही कविता पाठांतरासाठी आहे असा पाठ्यपुस्तकात उल्लेख केलेला आहे. आतापर्यंतच्या परीक्षांच्या मध्ये ही कविता जरी पाठांतराला घातलेली गेली नसली तरी पुढील परीक्षेच्या दृष्टीने ही येऊ सुद्धा शकते. त्यामुळे आपण व्यवस्थित योग्य चालीवर जर ही कविता म्हटलात तर तुम्हाला आयते 4 मार्क्स मिळाव्याची संधी तुम्ही दवडू नये अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.